आज सकाळी सकाळी बघा आता काल बनवून ठेव रे शिवानी तर भरडल कष्टाने केलेत काल किती टाइम गेलाय तिचा वेगवेगळे बनवले ते बघा छान बनवलेत आणि माझ्या पण खाली पडली चला आता बांधायची आता खाली पडलेला बघा चला आता बांधायचे डेकोरेशनसाठी छान दिसतं दीपावलीसाठी एक बांधायला शिवानी ये बांधायला आता सकाळी सकाळी बांधू आधी काय ये की मग 2 मिनिटाचं काम नाही बांध पुन्हा मागं पडते तशीच शिवानीसाठी आमच्यात शिवानी सगळी ही कामं करू जाणं शिवानी टोकी पडलं बाई माझ्या पण एक घरामध्ये टोकीची काडी पण पडली सगळंच पडली हे बांधतो आधी अजून पडेल बाई हा ना 3 सोबतच आणली ती पडलं खाली बरं काय झालं जाऊ दे बांध इथं 2 बांध पडलं बघा अजून इथं 2 बांध इथं बांधू का हे इथं दारात छान वाटेल की इथं 2 येत नाही का हो इकडे बी जमतंय बांध इकडे तर हा जो व्हिडिओ आहे ना तो सोमवारचा व्हिडिओ हा सोमवारचाच व्हिडिओ आहे हा तर त्या दिवशी मी मंदिरात वगैरे जाऊन आले अगोदर आणि आल्याच्या नंतर व्हिडिओची सुरुवात केली होती कारण एका ताईची सारखं मला कमेंट असते की तुम्ही विभूती लावत नाही म्हणून आज खास मुद्दा म्हणून मी सकाळ व्हिडिओ केला होता तसं तर माझे कपाळाला लावले जी विभूती असते तर ते खूप वेळ राहत नाही सकाळी 1 तासभर खूप झालं तासभर राहते फक्त पण नंतर पाण्याला वगैरे जावं लागतं बाहेर त्यामुळे मग मी कधी कधी तसं राहून जातं कधी कधी पुसून पण जाते कारण कपाळाला जास्त लागलेलं असं पाया वगैरे पडताना त्यामुळे तर असं इथं सकाळी सकाळी कोथिंबीर नव्हती आज भाजीला त्यामुळे इथं कोथिंबीर तोडायला चालू आहे तुम्हाला माहिती होतं की मी व्हिडिओमध्ये दाखवले होते की धने टाकले होते खूप सारे तर त्याचेच कोथिंबीर उगवली आज थोडी सेंडेचे आहेत ते कात्रीनं कट करून घेतले कारण हातानं जर तोडले असते ना तर ती उपसूनच निघली असते बुडापासूनच कारण अजून लहान होती त्यामुळे आणि भाजीला लागायची होती कोथिंबीर म्हणून ते सकाळी सकाळी आज फुलं खूप सारे दिले होते सुरेखाताईनं म्हणजेच आमच्या शेजारला सकाळी फिरायला जातात तर तेव्हा त्यांनी फुलं आणली होते तर जेव्हा फुलं असतात ना तेव्हा देवपूजा किती सुंदर दिसते की त्याला देवाला बघतच राहावं असं वाटतंय तर इकडे बघा एवढी कोथिंबीर निघली होती सध्याचं भागत होतं तेवढ्या कोथिंबीरीवर त्यामुळे तर इथे ना करंज्या बनवायच्या होत्या त्याच्यासाठीच इथं बाकूर बनवायला चालू होता तर त्याच्यासाठी ना खोबरं आधी मी थोडंसं भाजून घेतलं आणि नंतर मग खोबरं काढलं आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकलं त्याच तुपामध्ये काजू बदाम मनुके टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये ते खोबरं टाकलं सगळं आणि एकजीव करून घेतलं आणि खाली घेतलं थोडासा गरा टाकला भाजलेला गऱ्यामुळे ना खोबरं जे आहे तर ते सगळं एकत्र होतं नाहीतर मग खोबरं एकीकडं आणि आपण करंज्या बनवलेलं एकीकडे जातं त्यामुळे आणि मग खाली घेतल्याच्यानंतर त्याच्यात पिठी साखर टाकली मी पिठी साखरनं म्हणजे जेवढं आपल्याला गोड पाहिजे तर तेवढी पिठी साखर टाकायची त्यामध्ये आमच्यात जरा जास्त गोड खातात सगळेच त्यामुळे मी जास्तीचं इथं साखरेचं पीठ वापरलं जास्तीचं आणि ह्या ज्या करंज्या आहेत ना जास्त करून तर मलाच आवडतात आमच्या घरात सगळ्यांना तिळाच्या करंज्या आवडतात तर त्या दुसऱ्या दिवशी बनवायच्या होत्या आज ज्या करंज्या आहेत तर त्या फक्त माझ्या एकटीसाठी बनवायच्या होत्या आणि उद्या ज्या करायच्या आहेत ते घरातल्या सगळ्यांसाठी करायच्या कारण मला अजिबात तिळाची करंजी आवडत नाही त्यामुळे बाकी काही नाही तर असं इथं माझा बघा बाकूर किती छान तयार झाला आहे आता लगेच थोड्या वेळाने करंज्याला चालू करायचं होतं पीठ वगैरे सकाळीच मळून ठेवलं होतं मी भिजण्यासाठी कारण पीठ जर छान भिजलं ना तर आपली करंजी पण छान होते त्यासाठी तर इथं साठ्याच्या करंज्या बनवायच्या आहेत तर त्याच्यासाठी ना मैदा पण नव्हता आणि कॉर्नफ्लॉवर पावडर पण नव्हतं त्यामुळे मग मी कस्टर्ड पावडर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं ते एकजीव करून घेतलं आणि नंतर 5 गोळे केले एक समान 5 चपात्या बनवल्या आणि त्याच्यामध्ये ते कस्टर्ड पावडर जे होतं तर ते टाकलं एकतर ना ह्याचा फायदा काय माहिती आहे का कलर पण येतो करंज्यांना छान असा त्यामुळे कलर हे मी वापरले यावेळेस मला एका ताईनं सांगितलं पण होतं की त्याच्यात कस्टर्ड पावडर वापरलं तरी चालतं त्यामुळे मी इथं वापरले
तर 5 चपात्या एकावर एक टाकल्या, रोल केला, त्याच्यामधून भाग केला आणि त्याच्या मग नंतर करंज्या. कारण 5 चपात्या जर एकत्र केला असताना त्याचे उंडे जे आहेत ते खूप मोठे मोठे होतात. त्यामुळे मग इथं छोटे छोटे उंडे बनवण्यासाठी मधून काप केले आणि त्याचेच आता छोटे छोटे काप बनवायला चालू आहे. तर ह्याच्यासुद्धा जी लाट्या आहेत तर त्या खूप मोठ्या मोठ्या होतात. त्यामुळे तर इथं संध्याकाळी बाळूचे पप्पा वगैरे आले होते. बाळू पुण्याहून डायरेक्ट मांडव्याला आला होता. त्याला घर बघून इतकं नवल वाटतं, त्यांना खूप नवल वाटतं. तर बाळूसारखं घरालाच बघत होता, इकडं बघ तिकडं बघ. कारण त्याला वाटतं किती पॉश दिसायले, किती छान दिसायला लागले. मला जाऊच वाटत नाही आहे. मला वाटलं पण नाही की एवढं छान दिसेल घर असं तसं. कारण फोटोवर खूप वेळा बघितलं होतं, पण फोटोवर बघायला आणि रिअल बघायला फरक असतो. तर इथं ना बाळूने उडवायला वगैरे आणलं होतं. शिवानीला चिप्स आवडतात खूप केळाचे, तर ते चिप्स आणले होते. आरशे बिरशे जमा केले. आता ते डायरेक्ट त्याच्या घरी येत ही कागद आणि ती कागद नाही डबलचं काय. अरे त्यानं गाडी आता नेणार बी नाही ना, त्याला गाडी कवा न्यायची, वर्ष सरात झाले. तर इथे ना गाडीसाठी हार वगैरे जे आहे तर त्यांनी येतानाच घेऊन आले होते. कारण संध्याकाळच्या 9 वाजल्या होत्या. मी म्हटलं होतं आजच्या दिवस पूजा राहून देऊ, उद्याच्याला लक्ष्मीपूजन आहे, उद्याच करता येईल. पण नंतर विचार केला आता पहिल्यांदा गाडी घरी आल्याच्या नंतर कशी तरी पूजा करावीच लागते, तसं वाहन ठेवायला नाही जमत. त्यामुळे आणि त्यातले तर आज अमावस्या होती, त्यामुळे म्हणलं की चला नारळ पण मला उतरून टाकायचा होता. 7 वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत नारळ उतरून द्यायचा गाडीवरून आणि नंतर ते नारळ टाकून द्यायचा. एकतर खूप दिवसापासून बाळूची इच्छा होती गाडी घ्यायची. तसं तर नवीनच गाडी काढायची होती, पण नवीन गाडी घेतली असती ना तर बाळूला हप्ते वगैरे भरायचं खूप टेन्शन झालं असतं त्याला. आणि आता नवीन लागलं त्यामुळे पेमेंट पण त्याला कमी आहे अजून. त्यामुळे की म्हणजे की वर्षभर तरी वापर, नंतर मग कोणाला तरी देऊन टाक आणि नंतर नवीन गाडी घेऊ. त्यासाठी मग सेकंड हँडच गाडी घेतली होती. म्हणून मग नारळ वगैरे लाईट पण लागते. तर इथे ना उडवायला जे आणलं होतं तर ते सगळं बघायला चालू आहे. आणि तर त्यांनी ना पैसे आणून ठेवले होते देवापाशी, कारण दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. लक्ष्मीपूजनाला कॅश लागत होते, त्यामुळे देवापाशी आणून ठेवले होते. आणि इथं काकूच्या हातात देत होते पैसे मोजण्यासाठी. काकू म्हणले की मला नको, मोजता येत नाही मला. त्यामुळे मग काकूनं बघितलं आणि लगेच महागार दिले पैसे. तर इथेच आता मी बघते काय काय आणले उडवायला, काही नाही. इथे ना खूप सारं उडवायला आणलं होतं. शिवानी एकटीच उडवायला होती तरीसुद्धा एवढं आणलं होतं त्यांनी. मी तिथल्या बाळूला विचारत होती की एवढं का आणले, तुला ह्यातलं काय लातूरला घेऊन जायचं आहे का, लातूरला घेऊन जायचं आहे का. पण तो काही सांगतच नव्हता. तो मला नाही मामानं खूप सारं आणले, नाही न्यायचं मला. मी मला तू आणलं कशाला एवढं, शिवानी एकटी उडविणार आहे. झाडंसुद्धा किती मोठे मोठे आणले त्याने. 2 बॉक्स झाडांचे आणले, पूर्ण लक्ष्मी तोट्याचा पूर्ण बॉक्स घेऊन आला होता. तर असं त्याच्याशिवाय दीपावली पण शोभून दिसत नाही. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.